आपल्याला काय करूया पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करायसाठी पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला हे माहित असावं की आपला काटकोन त्रिकोणाची समरूपता काय काटकोन त्रिकोणाची समरूपता काटकोन त्रिकोणाची समरूपता काय आता एखादा त्रिकोण काटकोन आहे हा त्रिकोण एबीसी काटकोन आहे आणि त्या समजलं त्रिकोण एबीसी मध्ये कोणता कोण काटकोन आहे कोण बी हा काय काटकोन आहे आणि आपण कर्णातून शिरोलंब टाकला समजा त्याच्यावर काटकोनातून कर्णावर शिरोलंब काढला आणि त्याचं नाव आपल्याला समजा बी मग काटकोन त्रिकोणात काटकोनातून कर्णावर शिरोलंब टाकला असता नवीन दोन त्रिकोण तयार झाले की नाही कोणते आधी एबीसी हा मूळचा त्रिकोण होता एबीसी हा मूळचा त्रिकोण आहे आणि कोण त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण बीसीडी हे दोन नवीन काटकोन त्रिकोण तयार झाले नियम काय लक्षात घ्या त्रिकोण एबीसी त्रिकोण एबीसी आणि तयार झालेले दोन त्रिकोण मध्ये एबीडी आणि बीसीडी हे काय असतात मग मूळच्या त्रिकोणाला काय असतात समरूप असतात मूळच्या त्रिकोणाला समरूप असतात म्हणजे नियम काय बघा काटकोनातून त्याच्यातून काटकोन त्रिकोण असते काटकोन त्रिकोणातून कर्णावर शिरोलंब टाकला असता जे नवीन दोन त्रिकोण तयार होतात ते मूळच्या त्रिकोणाची समरूप असतात कशी समरूप असतात ना आपण समरूपतेची कोपकसूत्र शिकले आठवते का पहिल्या वर्गात आपण समरूपतेची कोपकसूत्र शिकले बघा त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए बी डी घेतला त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी 90 अंश आहे आणि त्रिकोण ए बी डी मध्ये कोण बी 90 अंश आहे मग कोण बी आणि कोण डी एकरूप असते की नाही कोपकसूत्र काय सांगते जर दिलेल्या दोन त्रिकोणाच्या एकाच एक संगत असतात कोणतेही दोन संगत कोण एकरूप असेल तर त्रिकोण काय असतो समरूप मग आता हे काटकोन आहे म्हणजे हे 90 आहे हे 90 आहे एक कोण एकरूप झाला की दुसरा कोण त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए आहे आणि त्रिकोण एबीडी मध्ये पण कोण ए आहे हे कोणता कोण आहे समबाहु कोन दोन कोण एकरूप आहेत हे दोन त्रिकोण काय असतील समरूप तसेच कोणता त्रिकोण एबीसी मध्ये आणि बीसीडी मध्ये हे 90 आहे तर बी आणि हे कोण डी 90 आहे मग हे प्रत्येकी किती अंश आहे 90 हे कोण दोन एकरूप आणि दुसरं दोन कोणते समबाहु म्हणजे या बी दोन त्रिकोणाचे दोन कोण काय तर एकरूप आहेत मग हे त्रिकोण एबीसी सोबत त्रिकोण एबीडी बी समरूप आहे आणि त्रिकोण एबीसी सोबत त्रिकोण बीसीडी पण काय समरूप आहे समजलं सगळ्याला कळलं का लिहून घ्या काय होईल काटकोन त्रिकोण समरूपता काय म्हणून सांगा नियम काय मग त्रिकोण ए कोण्या त्रिकोणामध्ये कोण्या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनातून कर्णावर शिरोलंब काढला असता जे नवीन दोन त्रिकोण तयार होतात ते मूळच्या त्रिकोणाशी काय असतात समरूप असतात समजलं याच्यावर आपल्याला काय करायचं आहे प्रमेय सिद्ध करायचा आहे पायथागोरसचा लिहून घ्या आता आपल्याला काय बोर्डाच्या परीक्षेमध्ये दरवर्षी एक प्रमेय येत असते तर याच्या आयएमपी प्रमेयापैकी एक प्रमेय कोणता आहे मग पायथागोरसचे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं असते परीक्षेत प्रश्न कसा आहे बघा सिद्ध करा की असं डायरेक्ट येत नाही पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करा काय ते सिद्ध करा की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेस जेवढा असतो आपला एवढीच ओळ येते त्याच्यावर आपल्याला काय करायचं ते अशी आकृती काढायचं पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करताना काटकोन त्रिकोण काढायचं त्या काटकोनातून काय करायचं शिरोलंब काढायचं समजलं आता काय करायचं
पक्ष काय लिहिणार बघ, प्रमेय सिद्ध करताना सुरुवातीला काय लिहितात, पक्ष लिहिणार. त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. पक्ष काय लिहिणार मग, त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. बरोबर. आता दुसरं काय लिहिणार, साध्य. पक्ष म्हणजे काय असते माहिती का, जे तुम्हाला या इथून इथपर्यंत आकृतीमध्ये दिले असते ते काय असते, पक्ष. जर बसत तर कळलं, म्हणजे जे आकृतीत तुम्हाला दिसलं त्याचं वर्णन लिहिणं म्हणजे काय, पक्ष. म्हणजे काय, आकृतीत काटकोन त्रिकोणात आले. कोणत्या त्रिकोणात, काटकोन त्रिकोण कोणता आहे, ए बी सी हा काय काटकोन त्रिकोण आहे. एवढंच बोलले आहे. कशामध्ये, पक्ष. आता साध्य काय करायचं, साध्य म्हणजे सिद्ध करायचं. लास्टला काय सिद्ध करायला, कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेस जेवढा असतो हे सिद्ध करायचं. म्हणजे जे लास्टला सिद्ध करायचं म्हणजे हे आणायचं आपल्याला शेवटी. कळलं. आता हे सिद्ध करायचं आहे, जे सिद्ध करायचं आहे ते कशात लिहितात, साध्या. जे सिद्ध करायचं आहे ते कशात लिहितात. म्हणजे नियम काय सांग, प्रमेय काय, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेस जेवढा असतो. म्हणजे याचा अर्थ कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, AC चा वर्ग हा कसा असतो, AB चा आणि BC च्या वर्गाच्या बेस जेवढा असतो. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. आणि जे सिद्ध करायचं कशात लिहितात, साध्य. समजलं. आता रचना काय केली सांगा, रचना एकच केली की BD लंब काय काढले, AC काढले. रचना काय केल्या, रचना म्हणजे अशी गोष्ट जी आपण मनाने करतात. सिद्ध करण्यासाठी काही गोष्टी आगाऊच्या कराव्या लागतात, त्याला करायचं रचना. BD आपण काटकोनातून लंब टाकलेली नाही, तुला काय काढले सांगा, BD लंब AC काढले असं म्हणा. BD लंब AC काढले, हे झालं रचना. त्या अवघडाचं रचना. आता लिहायचं आपलं सिद्धता. सिद्धता लक्षात आलं. आता मला सांगा, सिद्धता करताना हे जे तिन्ही त्रिकोण आहेत, त्रिकोण ए बी सी, आता आपण थोड्या वेळाकडे काय शिकले, काटकोन त्रिकोणाची समृद्धीमध्ये आपण शिकले की हे जे दोन त्रिकोण आहेत ए बी डी आणि बी डी सी हे मूळच्या त्रिकोणाशी काय असतात, म्हणजे आता हे तिन्ही त्रिकोण काय आहेत, समृद्ध. इथे लिहायचं त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण, ए बी डी समरूप त्रिकोण, बी सी डी हे तिन्ही त्रिकोण काय आहेत, समरूप. आता या तिन्ही त्रिकोणात समरूप आहेत. आपण काय करायचं, या दोघांना घ्यायचं. काय घ्यायचं, म्हणजे त्रिकोण ए बी सी सोबत आधी त्रिकोण ए बी डी लागायचं. काय करायचं, त्रिकोण ए बी सी सोबत काय घ्यायचं, ए बी डी लागायचं असं घ्यायचं. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण कोणता आहे, ए बी डी. त्रिकोण काय ते समरूप. कशानुसार कंसात काय लिहायचं, काटकोन त्रिकोणाची समरूपता. काय लिहायचं, काटकोन त्रिकोणाची समरूपता. काटकोन त्रिकोणाची समरूपता. समजलं. आता काटकोन त्रिकोणाची समरूपता काय शिकले आपण, हे तिन्ही जे त्रिकोण आहेत ते काय असतात, समरूप असतात. त्याच्यात दोघं घ्यायचे. कळलं. कोणता, ए बी सी आणि त्रिकोण कोणता, समरूप त्रिकोण ए बी डी. हे त्रिकोण काय आहेत, समरूप त्रिकोण असतात. बाजू काय असतात, बाजू काय असतात, बरं काही काही दिवसांनी विसरून गेले काय, समरूप त्रिकोणाची बाजू काय असतात, शांत बसा. समरूप त्रिकोणाची बाजू काय असतात. आता मला सांगा, आपण एवढं आता शिकले की या कोण बी ची संगती कोण डी सोबत लागते, कोण ए ची संगती कोण ए सोबत लागते. बाजूची संगतीला आपण शिकले जाते, ज्या कोणाची संगती लावली त्याच्यासमोर बाजूची संगती लावायची. आता मला सांगा, कोण बी ची संगती कोणासोबत आहे, त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी समोर कोणती बाजू आहे, करेक्ट. याची संगती कोण लागणार, या ए बी डी, बी ची संगती डी सोबत लागणार, डी समोर कोणती बाजू आहे, बरोबर. आता मला सांगा, त्रिकोण ए बी सी च्या सी कोणाची संगती त्रिकोण ए बी डी च्या सी कोण आहे, त्रिकोण ए बी सी च्या ए कोणाची संगती त्रिकोण ए बी डी च्या ए कोणासोबत लागते, सामायिक कोणाची ना ते, सामायिक कोणाची संगती सामायिक कोणासोबत. मग त्रिकोण ए बी सी मध्ये ए कोणासोबत कोणती बाजू आहे, बी सी, करेक्ट. त्रिकोण ए बी डी मध्ये ए सोबत कोणती बाजू आहे, बी डी. समजलं. आता मला सांगा, त्रिकोण ए बी सी चा ए सी झाली
आणि BC बाजू झाली. उरली कोणती बाजू? AB. कळलं? ABC ची इथं AC झाली, इथं BC बाजू झाली. उरली कोणती बाजू मग? AB. कळलं? आणि याच्यामध्ये बघा या त्रिकोण ABD मध्ये काय काय झालं? AB झालं, ओके, BD झालं, उरलं कोणती? AD. कोणते? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता काय करायचं? असे दोन निवडायचे, याच्यात तिघच राहत नाही म्हणतो. असे दोन निवडा, त्याच्यात दोघ एक बाजू सारखी असा. कोण आहे मग? इथे AB आहे, इथे AB आहे, याला बाहेर काढायचं. AC छेद AB घ्यायचं, बरोबर, AB छेद AB. बरोबर, AB गुणिले AB, AB चा वर्ग करायचा आणि याचा AC गुणिले AD करायचं. याला समीकरण 1 वापरायचं. सगळ्या कळलं समीकरण? मग आता तसंच काय करायचं? तशीच आता हे त्रिकोण घ्यायचं. आपण ABC सोबत आता कोणता घेतली? ABD. आता ABC सोबत कोण घ्यायचं? BCD. त्रिकोण कोणता? त्रिकोण ABCD समरूप त्रिकोण BCD मध्ये ABC आणि BCD मध्ये. आता लक्ष तसंच आता संगत बाजू हा कोणाची समीकरण B हा काटकोन याच्यात, तसंच येतात D हा काटकोन आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये D कोणासमोर बाजू कोणती आहे? AC. त्रिकोण BDC मध्ये D समोर बाजू कोणती आहे? BC. करेक्ट. या त्रिकोण ABC आणि BCD मध्ये कोणता कोण सामायिक आहे? C. C कोणासमोर बाजू कोणती आहे? AB. कोणती आहे? AB. आणि त्रिकोण ABC मध्ये C कोणासमोर बाजू कोणती आहे? BD. कुठे आहे BC? C समोरच्या BC नाव आहे ते नावातच त्या या कोणाच्या नावातच C आहे, तेवढीला C कसं आहे? कळलं? आता मला सांगा पुढं याच्यातला ABC मधला आपण कोण झाले बाजू? AC झाली आणि BC झाले. पुढले कोणते उरले मग? AB झाली ना रे? AB झाली ना, AC झाली, AB झाली, उरली कोणती? BC. आणि याच्यामध्ये कोणते झाले बघा? BC झाली आणि BD झाली, उरले कोणती? BC. मग दोन नावासारखे असतील बाजू कोणते बघा? BC काय BC काय? तर बाजूला काढा. AC छेद BC बरोबर BC छेद BC. BC गुणिले BC काय होते? BC चा वर्ग. आणि तर AC गुणिले BC समीकरण 2. समीकरण 2. समीकरण 2 बरोबर. आता लक्ष द्या, समीकरण आता आपल्याला बघा इथं AB चा वर्ग आहे, इथं काय आला? या दोघांची जर बेरीज केलं तर हे भेटते की आपण? मग समीकरण 1 आणि 2 ची काय करायचं? बेरीज. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. बेरीज करताना उजव्या साईडची डाव्या साईडची. उजव्या साईडला बघा काय? AC चा वर्ग. उजव्या साईडला काय? इथे AB चा वर्ग. समीकरण 1 आणि 2 ची करायचं आहे AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग बरोबर काय? AC गुणिले AB प्लस AC गुणिले BC. समजलं? इथं AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग दिशाला. यामध्ये AC आहे, यामध्ये AC आहे की नाही? AC कॉमन काढू. कॉमन काढल्याने काय करतात? कंस भागा AC कडे काय होते? इथं AD AC काय असेल ना? AD होते इथं प्लस इथे AC कडे काय होते? BC. AB च्या वर्गाला AB चा वर्ग, BC चा वर्गाला AC ला AC. तुम्ही सांगा आकृतीमध्ये AD प्लस BC मिळून काय म्हणते? AC. कळलं? AD अधिक BC म्हणजे AD अधिक BC पासून काय म्हणते? AC. इथे AD आणि BC चा काय मिळतो तुम्ही? AC. कोणती चिन्ह मिळू नका. AB चा वर्गाला AB चा वर्ग, BC चा वर्गाला BC चा. इथे AC गुणिले AC काय होईल? AC चा वर्ग. मग असं मी शकतो नाही सांगा इकडे साइड इकडे AC चा वर्ग काय आला मग? AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. बरोबर? हे झालं सिद्ध. आता काय साध्य करायचं सिद्ध? कळलं? काय केले सांगा?
काय प्रमेय काय काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन भागच्या वर्गाच्या बेरजेचा हिस्सा असावा. समजलं? मग आता पक्ष काय दिले? त्रिकोणाचं नाव काय? ABC. हा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे. पक्ष काय आवड आहे? साध्य काय करायचे? जे सिद्ध करायचं. सिद्ध काय करायचं आहे? कर्णाचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग इतर दोन भागच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे कोणाचा? एबीचा आणि बीसीच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. हे झालं साध्य. आणि रचना काय केली सांगा? बीडी लंब काय काढले? एसी काढले. हे झालं काय? रचना. आता सिद्धतामध्ये काय केली? हे तिन्ही त्रिकोण काय आहेत? समरूप. त्याच्यातले दोन दोन त्रिकोण घेतले आपण. म्हणजे मूळच्या त्रिकोणाशी या मोठ्या त्रिकोणासंग एक छोटा त्रिकोण घेतले आधी. मग त्याच्यात बाजूची काय लावायची? संगती. कारण काय त्रिकोण काय आहेत? मग त्रिकोण समरूप असेल तर बाजू काय असतात? प्रमाणात. मग त्याच्यात संगती लावली आपण. संगती लावल्यानंतर जे जे नाव सारखं आहे ते घेतले बाजूला आणि त्याचा तिरकस गुणाकार करून समीकरण एक तयार केले. मग तसेच आपण हे मोठा त्रिकोण आता म्हणजे एबीसी आणि कोणता घेतले? बीसीडी घेतले. त्याच्या पण संगत बाजू घेतल्या आपण. ओके नाही? आणि त्याच्यात दोघं कोणते घेतले? ज्याच्यामध्ये जे बाजू सेम आहे बीसी आणि बीसी त्याला बाजूला काढले. बीसी गुणिले बीसी काय होते? बीसीचा वर्ग आणि इथे एसी गुणिले बीसी याला किती राहतं? समीकरण 2. आता सांगा इथं समीकरण 1 मध्ये एबीचा वर्ग आहे, इथं समीकरण 2 मध्ये बीसीचा वर्ग आहे. जर आपण या दोघांची बेरीज केली तर एक साइड फिक्स होती की नाही? मग समीकरण 1 आणि 2 ची काय केली मग आपण? बेरीज. डाव्या साईडची डाव्या साईडला होती, उजव्या साईडची उजव्या साईड. डाव्या साईडला कोण आहे मग? एबीचा वर्ग आणि इथं डाव्या साईडला कोण आहे? बीसीचा वर्ग. मग इथं एबीचा वर्ग प्लस बीसीचा वर्ग केली. उजव्या साईडला काय? एसी गुणिले एबी अधिक इथं एसी गुणिले बीसी. इथं याच्यात एसी आहे, याच्यामध्ये एसी आहे. आपल्याला माहिती आहे ज्याला सेम संख्येने भाग दिला कॉमन काढू शकता आपण. दोघाला एसी ने भाग दिला एसी कॉमन काढा. कॉमन काढल्याने भागा एसी एसी कॅन्सल होते. काय होते इथं? एडी. इथं पण एसी एसी कॅन्सल होते. काय होते? डीसी. आकृतीमध्ये असं बघा एडी आणि डीसी दोन्ही मिळून काय म्हणते? एसी. आता एसी दोन वेळेस झालं. एसी म्हणजे एसी काय मग? एसी चा वर्ग. हेच आपल्याला काय होतं? सिद्ध करायचं. कळलं? बिना बघण्याशी आलं पाहिजे. आता मला सांगा याच्यात पाठांतर करायचं का? मला सांगा आपल्या दिमागामध्ये फक्त आकृती ठेवायचं आणि हे त्रिकोण 3 समरूप ठेवायचे आणि दोन दोन त्रिकोण घ्यायचे, समैकी आणि दोन करायचं, बेरीज करायचं, कॉमन काढायचं. इथे एडी आणि डीसी आहे, बेरीजच्या त्या कोणत्या जागी एसी घ्यायची. ओके नाही? असं स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं. पाठांतर करायचं नाही, घोकंपट्टी करायची नाही. समजलं? इम्पॉर्टंट प्रमेय आहे बघा लक्षात. आपल्या टोटल पुस्तकामध्ये जेवढे प्रमेय आहेत त्याच्यापैकी दरवर्षी 4 ते 5 प्रमेयापैकी एक प्रमेय रिपीट होत असतात. त्याच्यापैकी एक प्रमेय 3 मार्काला येत असतं. कळलं? ओके नाही? बिना बघण्याशी